नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. सो सगळ्यात आधी तर आजचा विषय थोडा वेगळा आहे. म्हटलं सगळीकडे आता हवा झाली आहे आणि सगळ्यांचे नाही, अजून बऱ्याच लोकांचे यायचे आहेत. पण मेन दोन ज्या व्यक्ती ज्या जास्त खूप आपल्याला ज्ञान आहे आणि खूप आपलं ज्ञान देऊ व्यक्ती, त्याच्यातली एक तर अति आहे, एक सोसो आहे. तिला आपण थोडं 50-50मध्ये कन्सिडर करतो. पण एक तर आहे ती तर बाप रे बाप, म्हणजे तिला काही तोडच नाही. 100% ज्ञान पेलू, अननेसेसरीचं ज्ञान. तिच्या ज्ञान देण्याला काहीही सरपेर नसतं. काही आपलं उठायचं आणि बोलायचं, तोंड वेडावाकडं करायचं आणि असं म्युझिक लावून आपलं सुरू व्हायचं. तर अशा ज्या काकू आहेत ह्यांनी H1B जो सध्याचा एकदम हॉट ट्रेंडिंग टॉपिक आहे, त्या टॉपिकवर आपलं ज्ञान झाडलं. बीइंग अमेरिकन इंडियन, काकू इज अमेरिकन इंडियन नाव. सो काकू एकदम सेफ झोनमध्ये बसून प्ले करते, एकदम खेळते, टुक 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 टुक. पण काकू तर तात्याचा तात्या विंचू व्हायला वेळ नाही लागायचा, समजली का? उलटा बसेल छाताळावर आणि डसेल ना, करणार पण नाही. कर्मा इज बॅक. एका बाजूने असं वाटतं ना, अशा लोकांची टिमकी चांगलीच वाजावी, म्हणजे ना चांगलीच यांचं काही ना काहीतरी व्हावं. पण दुसऱ्या बाजूने मग असं वाटतं की नको, ह्यांच्या चक्करमध्ये, या फालतू थर्ड क्लास लोकांच्या चक्करमध्ये जे बिचारे जेन्युइन आहेत त्यांची पण वाट लागते, ते पण भरडले जातात. कारण मग तो जर कुठला रूल किंवा कुठलं काही निघालं तर ते सगळ्यांसाठीच सरसकट निघणार ना, तर ते नको व्हायला. आणि मग मनाला थांबवते, नको बाई, कशाला असा विचार करायचा, ह्यांच्यामुळे उगाच जेन्युइन ह्यांचं कर्म ह्यांच्यापाशी, हे कुठल्या ना कुठल्या तरी ह्याच्याने येईलच फिरून. पण असं एक जनरल थॉट नको आपण मनात आणायला, असं कुठेतरी मला वाटतं. बाबा माझं मन थोडंसं हे आहे ना, हळू आहे, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं. बट ॲट द सेम टाईम मला असंही वाटतं की असं काहीतरी, म्हणजे पर्टिक्युलरली अशा काही लोकांबाबतीत काही ना काहीतरी एक फटका पडावाच, म्हणजे फक्त ह्यांना की ह्यांना जाणीव व्हावी की अरे बाबा, आपण काय केलं आणि हे आपलंच आपल्याला भोवतंय. इतका माज नाही दाखवायला पाहिजे होता, आपण जितका माज दाखवला ना आता तितक्याच जोरात आपटलो येऊन. तर असं काहीतरी ना चांगलंच व्हावं. या किल्पीचं कसं झालं आहे माहिती आहे, हिने ना इतर जे चांगले लोक आहेत त्या लोकांचे आभार मानले पाहिजेत. म्हणजे त्यांच्यामुळे ही वाचली, त्यांच्या चांगल्या कर्मामुळे ही त्यातल्या त्यात सेफ झाली आहे. नाहीतर जर ह्या कुकर्मियांचं जर कर्म जर कन्सिडर झालं असतं ना, ह्यांची संख्या जर वाढली ना, तर मग बिचारे सत्कर्म करणाऱ्यांचं गळचेपी होते, त्यांची वाट लागेल. पण अजूनही याचा अर्थ सत्कर्म करणाऱ्यांचाच वर्चस्व आहे आणि त्यांचाच बोलबाला आहे आणि त्यांच्याच सत्कर्मामुळे ह्यासारखे कुकर्मी त्याच्यामध्ये कुठेतरी सेफगार्ड होतात. पण ह्यांचं कर्माचा वेगळा हिसाब किताब असतो. भले ह्यात ते वाचले असतील, पण कधी ना कधी तरी कर्मा फिरून येणार, हे नक्की. आता मी हे असं का बोलते ते मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी आपण H1B पॉलिसी जे काही आता आलंय ते थोडक्यात आधी समजून घेऊया. ह्याच्यामध्ये आधी तात्यांनी सांगितलं होतं की जे ऑलरेडी ज्यांच्याकडे H1B व्हिसा आहे, जे व्हिसा होल्डर आहेत, त्यांनाही याचा फटका बसणार आहे, रिन्युअलवाल्यांनाही बसणार आहे आणि नवीन ॲप्लिकंट्सना बसणार. त्यांना तर होताच बसणार, म्हणजे पहिल्या पॉलिसीमध्ये. पण नंतर तात्यांनी थोडंसं त्याच्यामध्ये सहूलियत आणली, थोडंसं ईज आऊट केलं. तर तात्यांनी असं सांगितलं की आता म्हणजे तात्यांचं जे काही ऑफिसर्स असतील, त्यांचे जे काही सल्लागार वगैरे असतील, तर त्यांनी तात्यांना थोडं गारगार केलं. जे काही चालू झालेलं पटकन तिकीट वगैरे एकदम फेअर्स एकदम सोर झालेले आणि सगळीकडे भगदड मचली होती आणि सगळं काही झालेलं आणि सगळेजण फ्लाईट्स एकदम जॅम पॅक आणि रडारड आणि खूप असं, म्हणजे खूप गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत्या. ऑब्व्हियसली काही जण स्टॅम्पिंगसाठी आलेले होते, त्यांचा सगळा फापट पसारा तिथे होता. अचानक आता असं झालं तर तिकडचं आपलं, मेरे पास गाडी है, बंगला है, सब कुछ है, वो उधर छोड़ के आया हूँ, तो अभी उसका क्या करूँगा वगैरे असे बरेच प्रश्न होते, राईट. तर त्यासाठी मग तात्यांच्या जे सल्लागारांनी थोडं वातावरण गार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी काय केलं, थोडे अमेंडमेंट्स आणले ह्या पॉलिसीमध्ये. ही जी नवीन पॉलिसी आली आहे त्याच्यामध्ये. तर आता नवीन अमेंडमेंटप्रमाणे काय ठरलं की ज्यांच्याकडे ऑलरेडी ते व्हिसा आहेत त्यांना कुठल्याच प्रकारचा फटका बसणार नाही.
म्हणजे त्यांचे विजा तर त्यांच्याकडे राहतीलच, ते येऊ शकतात, कधीही येऊ शकतात, जाऊ शकतात, नॉर्मल एंट्री एक्झिट करू शकतात, ठीक आहे. आणि इवन जेव्हा ते रिन्यू करायला जातील तेव्हाही त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण रिन्युअलला प्रॉब्लेम नाही आहे. रिन्युअल पण त्यांचा ॲज इट इज होणार आहे. म्हणजे ज्यांच्याकडे आता विजा आहेत ते एकदम सेफ झोनमध्ये आहेत. आणि ग्रीन कार्डवाल्यांचा तर काही प्रश्नच नाही, ज्याच्यामध्येही किल्पा आणती येते. मग फटका कोणाला पडला, तर फटका जे नवीन ॲप्लिकंट्स आहेत, ज्यांनी नवीन अप्लाय केला आहे या विजासाठी, त्यांना. आणि ह्यामध्ये सगळ्यात मेन फटका जर कोणाला बसला असेल तर तो बसला आहे स्टुडंट्सना, जे खूप आशेने, खूप अपेक्षेने, ज्यांना त्यांच्या आईवडिलांनी तिथे पाठवलं होतं, ते स्टुडंट विजावर होते. नंतर मग आता त्यांचं एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर असा विचार होता की चांगलं एज्युकेशन घेतील, MS वगैरे करतील, जसं शेटण्याने केलं तसं, आणि इतरही बरेच जणांनी केलं असेल. किंवा काही जणं, काही गौरासारखे पण येतात, असे घुसतात दुसऱ्या कंपनीतनं, प्रोजेक्टवर येतात आणि मग वर येऊन एंट्री मारतात आणि नंतर मग स्विच करतात जॉब आणि तिथेच चिपकतात. तर असे जे लोक आहेत, ज्यांचं स्वप्न होतं US सेटल होण्याचं किंवा जॉब सिक्युअर करण्याचं, तर आता ते स्वप्न भंगलेलं आहे. आणि सगळ्यात मला वाईट स्टुडंट्सच्या बाबतीत वाटतं, त्यांच्या पॅरेंट्सच्या बाबतीत वाटतं, कारण यू हॅव नो आयडिया, ऑर मे बी यू हॅव ॲन आयडिया, जर तुम्ही ती सगळी चौकशी वगैरे केली असेल आपल्या मुलांसाठी किंवा भावंडांसाठी, किंवा जर तुम्हाला ओव्हरऑलच सिच्युएशन जर माहिती असेल, तर त्यासाठी खूप पैसा खर्च होतो, खूप पैसा ओततात, अक्षरशः घर वगैरे गहाण ठेवतात, जे आहे नाही आहे ते लोक गहाण ठेवतात आणि मुलांना परदेशात शिकण्यासाठी पाठवतात. आणि नंतर एक सर्टन लेवल पार केल्यानंतर सगळं सुरळीत होतंय असं दिसतंय, आपण आपल्या मुलावर टाकलेला विश्वास सार्थकी लागतोय असं दिसतंय, आणि अशी काहीतरी न्यूज येते किंवा अशी काहीतरी पॉलिसी येते. तुम्ही विचार करा काय लेवलचा मानसिक ताण येत असेल, काय लेवलचं डिप्रेशन येत असेल. हे जे उठसूट डिप्रेशन हा वर्ड वापरतात ते आता कुठे आहेत, आता का नाही बोलत आहेत. आणि ही किल्पासारखी व्यक्ती, हिला फालतू ज्ञान पेलायचं आहे. फालतू म्हणजे खरंच, म्हणजे ह्या व्यक्तीचं रील बघितलं आणि माझ्या मनात फक्त एकच विचार आला की ठीक आहे, तुम्ही ब्लंट आहात, तुमचा स्वभाव आहे तो, तुम्ही एकदम सरळ बोलता आणि बोलता ना सीधी बात नो बकवास वगैरे असं काहीतरी, पण एक थोडी सेन्सिटिव्हिटी असते की नाही माणसामध्ये. कुठलाही टॉपिक छेडताना, कुठल्याही टॉपिकवर बोलताना जरा आपण तुम्ही म्हणवता ना स्वतःला इन्फ्लुएन्सर, मग थोडंसं एक नैतिकता किंवा थोडंसं काहीतरी मॉडेस्टी बोलण्यामध्ये असली पाहिजे की नाही, की बाबा मी सेफ आहे, बाकीचे गेले तेल लावत, म्हणून मी एकदम रोखठोक न्यूज देणार आणि एकदम चाटुकारिता करणार. जे किल्पाने केलंय ना त्याला सरळ सरळ चाटुकारिता असंच म्हणतात. जरी तू ते फॅक्ट्स क्लिअर केले तरी पण हा पण एक फॅक्ट आहे. उलट हा एक सेन्सिटिव्ह फॅक्ट आहे जो खरंच तुम्हाला त्याच्याबद्दल थोडंसं काहीतरी वाटलं पाहिजे. आणि जर ते तुम्हाला नाही वाटत आहे याचा अर्थ तुम्ही इतके इन्सेन्सिटिव्ह झाले आहात आणि इतकं तुम्हाला फक्त आणि फक्त पैसा कमवायचा आहे, कुठलाही मुद्दा उचलायचा आणि त्याच्यावरती ज्ञान पेलायचं आहे. तुम्हाला लोकांच्या सुखदुःखाशी कशाशी काहीही घेणं देणं नाही. बट ॲट द सेम टाईम तुम्हाला मात्र लोकांनी चांगलं बोलावं, तुमच्याबद्दल चांगलं मत फॉर्म करावं, तुमच्याबद्दल चांगल्या कॉमेंट्स कराव्या असं यांना वाटतं, ह्या किल्पासारख्या लोकांना. म्हणजे एक व्हिडिओ टाकून आज ती बाई कचा भांडायला आली की मला असं बोलतात, मला तसं बोलतात, हॉईंग, मग मी काय करायचं, हॉईंग. विषयाचं गांभीर्य जरा समजून घ्या काकू. आणि जरा आपण काय बोलतो ही वेळ आहे का जस्ट बिकॉज कुठला तरी एकदम वाफाळता टॉपिक उचलायचा आणि त्याच्यावर काही आपण बोलत सुटायचं आणि त्याच्यावरती लोकांनी जर ह्यांची इन्सेन्सिटिव्हिटी दाखवली तर त्याच लोकांना बॅश करायचं. ही काकूंची स्टाईल आहे. अहो किती खाली पडणार काकू, निर्लज्जपणाचा कळस असतो. म्हणून मी तुम्हाला म्हणते की ना खरंच एक दिवशी असा फटका पडेल ना, असं आपटणार ना तुम्ही, डोळे ते असे गरा फिरवणं एकदम कायमचं बंद होऊन जाईल तुमचं. आणि तुम्ही जो प्रश्न विचारताय ना त्याचं उत्तर मी तुम्हाला देते. मी पण बाहेरच्या देशात आहे आणि मी पण नवऱ्याच्या जीवावरच आलेली आहे. त्याच्याबद्दल मला काही हे नाही आहे. जे तुम्ही म्हणालात ना की अरे नवरे आले तर मग नवऱ्याबरोबर आम्ही आलो तर मग काय करायचं वगैरे, फेअर इनफ, ठीक आहे, बरोबर आहे.
पण जे तुम्ही नंतर म्हणताय ना की मला लोक असं म्हणाले, मला लोक तसं म्हणाले, मला असं म्हणतात, अरे मी जॉब पण नाही करायचा का, जॉब केला तर म्हणतात की तू तळवे चाटते, आणि नाही केला तर म्हणतात तू घरी बसते, तू काय करते, मग व्हिडिओ बनवला तरी बोलतात, व्हिडिओ नाही बनवला तरी म्हणतात. तर आता मला ह्याच मुद्द्यावर तुम्हाला बोलायचं आहे. व्हिडिओ नाही बनवला तर तुम्हाला कोणी कुठे बोलायला येणार आहे? तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे. तुम्ही म्हणता ना की मी करू तर काय करू, मला व्हिडिओ बनवला तरी बोलतात, व्हिडिओ नाही बनवला तरी बोलतात. व्हिडिओ नाही बनवलात तर सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तुमचा. नका बनवू व्हिडिओ. लोक तुमच्या घरी येऊन नॉक करून नाही बोलणार आहेत. नॉक नॉक, किल्पा काकू आहेत का, आहेत का किल्पा काकू? अरे अरे किल्पा काकू, तुम्ही तर एक नंबरच्या येडे आहात. अरे अरे किल्पा काकू, तुम्ही तर एक नंबरच्या वायजड आहात. अरे अरे किल्पा काकू, तुम्ही तर एक नंबरच्या बकलोड आहात. अरे अरे किल्पा काकू, तुम्ही तर एक नंबरच्या ABCD XYZ आहात. असं नाही ना बोलणार, कारण आता विजा मिळत नाही आहे हो. मग कसं येणार तुमच्या घरी तुम्हाला तुमची लायकी दाखवायला? आता हाच एक ऑप्शन आहे ना, इथेच तुमची लायकी दाखवून देतात लोक तुम्हाला. मग जर तुम्हाला ह्याच्यातनं सुटका हवी असेल, लोकांनी तुम्हाला असं बोलू नये असं वाटत असेल, तर सिम्पल आहे, म्हणजे तुम्ही स्वतःच तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे नाही का. तर व्हिडिओ टाकणं बंद करा, नाहीतर तुम्हाला कॉमेंट सेक्शन ऑफ करता येतच की. माझ्या वेळेला केलं होतं ना, जेव्हा मी तुमच्यावर व्हिडिओ बनवलेला तेव्हा कसं होल्ड करून ठेवले होते, तसं करा ना. मग कॉमेंट्स पण हव्यात. आजकाल तर ह्यांना चस्का लागला आहे, चस्का नेगेटिव्ह कॉमेंट्सचा. नेगेटिव्ह म्हणण्यापेक्षा असं म्हणजे लोकांनी ह्यांना बोलायचं, वाटेल ते बोलायचं आणि त्यातून ह्यांना प्रसिद्धी मिळवायचं. नेगेटिव्ह पब्लिसिटी इज ऑल्सो अ गुड पब्लिसिटी. सो हे त्यांनी आता एकदम मनाशी एकदम ठरवून टाकलं आहे आणि त्या अकॉर्डिंगली हे कॉन्टेंट छापतात की ज्याच्यावरून शिव्या पडल्याच पाहिजेत, आणि मग त्या शिव्यातनं भरभराट करतात. पण शिव्यामधनं पण काय होतं ना, तळतळाट पण येतात बरोबर. हे पण लक्षात ठेवा किल्पा काकू. आणि जसं तुम्ही स्वतः म्हणताय की मला फक्त अशा म्हणजे 2-4च कॉमेंट होत्या ज्या पॉझिटिव्ह होत्या आणि बाकी सगळ्याच्या सगळ्या हजारो कॉमेंट्स मला निगेटिव्ह होत्या, त्यावरून तुमची लायकी तुम्ही स्वतःच ओळखू शकता की तुम्ही काय लेवलच्या आहात आणि लोक तुम्हाला काय लेवलचे समजतात. शी 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 शी, लाच पण नाही वाटत बिनलाजा बाईला, निर्लज्ज कुठली. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली, जर तुमच्या कॉन्टेंटमध्ये इतका दम आहे, तुम्ही जर जी इन्फॉर्मेशन देता ती एकदम तुम्हाला असं वाटतं की भारी आणि एकदम म्हणजे देशाची लाज काढून तुम्ही खूप भारी काम करताय, तर तुम्हाला काय फरक काय पडतो, की फरक पैंदा आहे, कोणी काही कमेंट का करे ना, तुम्हाला काही फरक पडलाच नाही पाहिजे. मग ती पॉझिटिव्ह असू दे नाही तर निगेटिव्ह असू दे, तुम्ही कशाला मनाला लावून घेताय? तुम्ही तुमचं काम चालू ठेवा ना, फालतूचं कशाला ना त्याच्यावर कॉन्टेंट छापताय. म्हणजे अक्षरशः उतारू झालेत हे लोक. ह्या डॉलरसाठी धंद्याला लागले, धंद्याला बाया या. म्हणजे लिटरली असं म्हणजे देश विकायला काढला, देशाबद्दल वाटेल ते बोलायचं, उदो करायचा आणि नंतर मग असं दाखवायचं की अरे बाबा मी नाही त्यातली, आणि काय पण देशाची लावा आता आतली बाहेरची. असं म्हणजे देशाला पण नाही सोडलं या लोकांनी, तर आता काय बोलायचं. मग ह्या लोकांची लेवल नाही दाखवून द्यायची तर आणि कोणाची दाखवून द्यायची. मला तर एकदम बेस्ट वाटलंय बरोबर. ज्यांनी कॉमेंट केला ना, एक नंबर. आणि हे लोक जे व्हिडिओ काढत आणि माहिती देत सुटलेत, H1B ज्ञान पेलतायत, नाहीतर मग सिविक सेन्सवर ज्ञान पेलतायत. आता तुम्हाला ना एक रियालिटी चेक देते मी तुम्हाला, जो तुम्हाला आजपर्यंत कोणीच दिला नसेल. पण हे खरं आहे आणि सत्य आहे आणि हे नक्कीच झोमणार आहे, कारण सत्य हे नेहमीच झोमतं. तर एक गोष्ट फॉर शुअर, हे जे आज इंडियन्सची परिस्थिती आहे ना, हे जे काही इंडियन्सना सफर करावं लागतं आहे किंवा जे काही जे तुमचं सो कॉल्ड हेट आणि सिविक सेन्सवरून जे काही बोललं जातं आहे, किंवा आता हे जे काही डिपेंडंट विजावर वगैरे जे काही निर्बंध लादले जात आहेत, ह्याचं कारण, ह्याचं मूळ दुसरं तिसरं कोणी नसून तुम्ही आहात. तुमच्यासारख्या बायकांमुळे हे असं सगळीकडे हे सगळे निर्बंध लादले जात आहेत, ह्या सगळ्या गोष्टी विचारात आणल्या जात आहेत. तुम्ही जी फालतूगिरी करता, जी रायता फैलावून ठेवता, ज्या तुम्ही बिलकुल पण तुमचं स्किल काही कशातलं दाखवू शकत नाही आणि दुसरीकडे येऊन नुसतं बाता मारता आणि दुनियाभरचे व्हायोलेशन्स करता, त्यामुळे आता त्यांच्या सरकारला
जिथे जिथे म्हणजे ही परिस्थिती आहे तिथे फक्त आणि फक्त ही परिस्थिती ह्या असल्या DBSमुळे आलेली आहे. हे सगळे फालतू ज्ञानपेलू DBS आहेत ना, त्याच्यामुळे आलेले आहे. गपचूप राहायचं. अरे एका हाऊसवाईफला पण खूप चॅलेंजेस असतात. जेव्हा आपण परदेशात जातो ना, नुसतं हाऊसवाईफ बनून राहणं सुद्धा इज इक्वली चॅलेंजिंग. पण ते तुम्हाला करायचं नाही आहे ना. तुम्हाला उगाचच काहीतरी दुसऱ्यांवर उपकार करायचे असं दाखवायचं आहे. तुम्हाला स्वतःला कमवायचं आहे. स्वतःच्या कमाईसाठी तुम्ही हे असले उलटपुलट उद्योग करता आणि दाखवताना असं दाखवता की आम्ही किती टॅलेंटेड आहोत आणि आम्ही किती माहिती देतो आणि कसली बिनबुडाची माहिती देतो. आणि ह्या बायका H4 विजावर जातात, डिपेंडेंट विजावर जातात आणि मग तिकडे जाऊन त्यांना एक सर्टन लिमिट असते वर्किंगची. म्हणजे तुम्ही हेच कामं करू शकता, हेच करू शकता, असंच करू शकता. सेकंड इन्कमवरती लिमिटेशन्स असतात. तर तुम्ही ते लिमिटेशन्स क्रॉस करून जे तुम्ही आडीबाजी करून उलटे पुलटे धंदे म्हणजे लिटरली ब्लॅकमध्ये तुम्ही जे इन्कम जनरेट करायला बघता, सो कॉल्ड इन्कम, तर ह्यामुळेच आहे ना कधीतरी तुम्ही तोंडावर पडाल आणि तुमचा जो आणणारा आहे त्याचा पण विजा थोबाडावर फेकून मारल्याशिवाय सरकार राहणार नाही. आणि हा दिवस नक्की येऊ दे. हा दिवस ह्यांना परमेश्वर नक्की दाखवू दे. कारण ह्या लोकांना ना त्याशिवाय कळणारच नाही की आपण काय करतोय आणि आपण जे करतोय ते चुकीचं करतोय. आणि आपल्यामुळे इतर जे जेन्युइन लोक आहेत, जे जेन्युइनली तिथे त्या लिमिटेशन्समध्ये राहणार आहेत, त्यांचे प्रोटोकॉल्स फॉलो करणार आहेत आणि अगदी म्हणजे नियमांना अनुसरून ते वर्तन ठेवणार आहेत, त्या बायकांना किंवा त्या फॅमिलीजना सफर करावं लागतंय. ह्या सगळ्या प्रोसेसमधनं जावं लागतंय. हा सगळा ट्रॉमा सहन करावा लागतोय जस्ट बिकॉज ह्यांच्यासारख्या थर्ड क्लास बायका तिकडे जाऊन मून लाईटिंगचे प्रकार करतायत. सो किल्पे, तुला ना सहन होतं तर टाक. जितकी सहन होतं ना तितकंच बकवास कर, ठीक आहे. कारण आता ना इंडिया चुप नहीं बैठेगा. हां, भारत बोलेगा या नया भारत है. समजली का? बकवास बंद कर. चल 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 आवे निकल ऑडियन. तसे पण एक नंबरचे निब्बर गेंड्या कातडीचे लोक आहेत. गेंड्या आता लवकरच करणार आहे आता काहीतरी. गेंड्याला खूप म्हणजे खूप उचक्या लागत आहेत. गेंड्याला असह्य झालं आहे या बायकांमुळे. गेंड्याला पण असह्य करून ठेवलं आहे या लोकांनी. काय बायका आहेत रे बाबा बाबा बाबा. तर तसं पण ह्यांना हे कशातनं पण आपलं कमाईचं हे एक वेगळं आता ना काहीतरी वेगळा प्रकार होत चालला आहे लिटरली. म्हणजे असे काय काय असतात ना आक्षेपार्ह गोष्टी, तर त्यातनं आपण असं म्हणतो की हे असलं कामं करतात हे लोक पैसे कमवण्यासाठी, कुठल्या लेवलला जातात. तर हा त्यातलाच प्रकार, नवीन प्रकार आहे. हे कसली कामं करतात हे लोक. म्हणजे अक्षरशः लोकांचे शिव्या शाप आणि किती ते घाणेरडे कॉमेंट्स आणि म्हणजे इतकं म्हणजे त्या कॉमेंट लावून बोलायचं. ही असली वेळ आली आहे यांच्यावर. अरे 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 काय रे बाबा. शिशी काय फायदा ना यांच्या एवढ्या तेजस्वी नवऱ्यांचा आणि त्यांचा एवढं हुशारीचा. या बायका बघा काय करतायत. आता येतील भक्त, तू तर तोंड पण नाही दाखवत, तुझं तर बघ आणि असं तसं. भक्तांनो, त्याचं प्रश्नाचं उत्तर आहे ना मी एका शॉर्टमध्ये दिलंय. येऊ नका असले बकवास कॉमेंट करत, ठीक आहे ना. आणि जर कॉमेंट केलेत ना तरी पण मी उडवून लावणार आहे, हे लक्षात घ्या. मी नाही बुवा हिच्यासारखे असे फालतू जमा करून ठेवत. असा सोस नाही मला असले घाणेरडे कामं करण्याचा. आता थोडंसं गौराबद्दल, म्हणजे गौराचं काय जास्त मला बोलायचं नाही आहे. अगदी थोडंसं जे मला वाटतं ते फक्त तुमच्याबरोबर शेअर करते, जे मी ऑब्झर्व केलं. बाकी सगळे पॉईंट्स तिचे चांगले होते, बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. अगेन तेच आहे, म्हणजे तिने तोही पॉईंट कवर केला, बऱ्यापैकी तिने कवर केलं की नवीन येणाऱ्यांचं वगैरे. पण मला फक्त एकच त्याच्यामध्ये 2 गोष्टी इनफॅक्ट खटकल्या. एक पहिली गोष्ट म्हणजे जे ती बोलली की NRIsचा काय फायदा होतो वगैरे, आणि त्याच्यामध्ये तिने सांगितलं की ते इन्व्हेस्टमेंट करतात इंडियामध्ये आणि तोच फॉरेन करन्सी आणि फॉरेन इन्व्हेस्टमेंट हाच खूप मोठा फायदा आहे वगैरे. तर नाही गौरा, तू जे काही म्हणजे असं जास्त जसं गोडगोड बनण्याचा आणि लोकांना असं उल्लू बनवण्याचा प्रयत्न करते ना, ते तिथेच कुठेतरी माती खाते. आता म्हणजे एवढा चांगला व्हिडिओ केला, सगळं व्यवस्थित केलंस, पण इथेच तू माती खाल्लीस. तर मला सांगायचं आहे NRI डोंट यूज इट ॲज अ जनरल टर्म. ह्याच्यामध्ये काय प्रकार आहे की ज्या लोकांना जनरली ज्या कंट्रीजमध्ये तुम्हाला
सिटिझनशिप मिळत नाही, किंवा जसे गल्फ कंट्री फॉर दॅट मॅटर, गल्फ कंट्रीमध्ये अजून ती नॉर्म नाही आहे की तुम्हाला सिटिझनशिप मिळत नाही, तुम्ही ऑलवेज यू विल बी ऑन रेसिडेंट विजा. तर अशा कंट्रीजमधले लोक इन्व्हेस्टमेंट करतात आपल्या मातृभूमीमध्ये, आपल्या देशात, कारण त्यांना माहिती असतं की इव्हेंच्युअली आपण कितीही वर्ष इथे राहिलो तरी जोपर्यंत आपला जॉब आहे तोपर्यंतच आपण इथे सर्वाईव्ह करू शकतो, नंतर आपल्याला आपल्या मायदेशी परतायचंच आहे. त्याच्यामुळे ते आपल्या मायदेशात बेस क्रिएट करून ठेवतात. तर अशा NRIsचा मेनली आपल्या देशाला फायदा होतो. बट ऑन द अदर साईड ज्या कंट्रीज सिटिझनशिप प्रोव्हाइड करतात अशा कंट्रीजमध्ये जाण्याचा मेन उद्देशच लोकांचा हा असतो की तिथेच कायमचं सेटल्ड व्हायचं आहे. दे डोंट वॉन्ट टू कम बॅक. त्यांना त्यांच्या कंट्रीमध्ये, त्यांच्या मायदेशामध्ये काहीतरी असं काय बोलतात, आपल्या म्हातारपणाची सोय बी नसते करून ठेवायची. त्यांचं टार्गेट, मेन गोलच हा असतो अशा देशामागे जाण्याचा, देशामध्ये जाण्याचा, की तिथली सिटिझनशिप मिळवायची, तिथला PR मिळवायचा, आणि जर तुम्ही US मध्ये वगैरे असाल तर ग्रीन कार्ड होल्डर व्हायचं. आणि मग ते तिथेच इन्व्हेस्ट करतात, तिथेच इन्व्हेस्टमेंट वाढवतात, ना की आपल्या मायदेशात. तर अशा कंट्रीजचे जे NRIs असतात ते जनरली दे आर नॉट हेल्पफुल टू देअर होमलँड. ओके, फायनान्शियल वाईज, लाईक मॉनिटरी वाईज. तर त्याच्यावरती ते लोक काहीही, त्यांचा तसा काही उपयोग नसतो. ते आता ब्लंटलीच म्हणायचं झालं तर ते सेल्फिश, स्वतःच्या ग्रोथसाठी, सेल्फ ग्रोथसाठी ते तिकडे जातात, ना की आपल्या देशाच्या उन्नतीसाठी किंवा आपल्या देशाला ग्रो करण्यासाठी. प्राऊड बिऊड असं वाटतं, ते गोष्ट वेगळी आहे. पण अदर दॅन दॅट देशाला त्यांच्या संपत्तीचा मायदेशात काहीच उपयोग होत नाही. आणि राहिला प्रश्न, ते त्यांच्या घरच्यांना वगैरे पैसे पाठवतात तर त्याला इन्व्हेस्टमेंट नाही म्हणत, प्लीजच. ओके, ते त्यांचे रोजचे खर्चाचे असतात, ते त्यांचे घरचे वापरून, त्याचं धान्य भरून, त्याचं जेवण डेकर मारतात, पचवतात. सो दॅट इज नॉट अ इन्व्हेस्टमेंट. सो जरा ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह ठेव, तू हुशार असशील, पण उगाचच नको तिथे काहीतरी आपण कसं आपलंच बरोबर आहे आणि आपण किती देशाला देतोय आणि आपण किती गो बाई मी हुशार. तर नको, जास्त हुशारी दाखवायच्या नादात माणूस माती खातो. तसंच काहीसं तुझं ह्या पॉईंटवरून झालं. ओके, सो सेकंड पॉईंट जो मला हिचा खटकला तो म्हणजे जे एंडला हिने एका शब्दात उत्तर दिलं आणि ते मला थोडंसं अगेन खिजवल्यासारखं वाटलं, लोकांची खिल्ली उडवल्यासारखं वाटलं आणि थोडं ॲरोगंट वाटलं. म्हणजे सगळेजण आता ज्या प्रश्नाची वाट बघत आहेत, तर तो प्रश्न आता मी त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. आणि सगळ्यांनी बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता की तुम्हाला ह्या नवीन पॉलिसीचा काही फटका बसला का? तर त्याचं एका शब्दात उत्तर आहे नाही. आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं मी नाही, गौरा म्हणते. तर गौरा मला हे म्हणायचं आहे की हा किती असं नाही, का नाही हे पण तू सांगू शकली असतीस ना, ते पण तू क्लिअर करू शकली असतीस की तुम्हाला का नाही फटका बसणार आहे. थोडंसं 2 ओळी तू अजून बोलली असतीस त्याबाबत, किंवा थोडंसं असं मेलोडाऊन होऊन थोडंसं देवाचे आभार मानत जर बोलली असतीस तर ते जास्त छान साऊंड केलं असतं ना. इतकी पक केलीस, बाकी मुद्द्यांवरती तू एवढं सगळं आपली जे आहे नाही ती अक्कल दाखवलीस लोकांना, आणि मग शेवटच्या उत्तराला का गं असं? हां, कारण तो तुझ्याशी रिलेटेड होता. तुझा ॲरोगन्स तेव्हाच दिसला जेव्हा तू ते सिव्हिक सेन्सचं सांगितलंस आणि मग तुझा नवरा अतिशहाणा बनायला गेला आणि तू तो पॉईंट उचलला, आणि ते गनचं पण तू लगेचच घेऊन आलीस कारण तुला प्रूव्ह करायचं होतं. पॉडकास्ट एकदम कान देऊन ऐकते, त्यामुळे मग ते मी बोलली होती की कधीच या विषयावर बोलत नाही, तर लगेच घेऊन आली. ह्या आधीही कितीतरी इन्सिडेन्सेस झाले पण तू बोलली नाहीस, आणि आत्ता नेमकंच त्या विषयावर तू बोलायला आलीस. ऑफकोर्स 101% तू ते पॉडकास्ट ऐकूनच तो विषय हँडल केलास किंवा त्या विषयाला हात घातलास. तसंच इथेही तू जर म्हणाली असतीस की मला बरेच जण असं विचारतायत, तर ह्याचं खरंच देवाच्या दयेने सध्या तरी आम्हाला काहीही असं फटका बसलेला नाही आहे. आधी तात्यांच्या पॉलिसीनुसार असं होणार होतं, पण देवाची कृपा असेल, आमचं काही असेल तर त्यामुळे आता आम्ही सेफ आहोत. असं काहीतरी असं छानसं पण मोजक्याच शब्दात तू उत्तर देऊ शकली असतीस. आहे ना स्किल तुझ्याकडे, कवयित्री आहेस तू, मग
बरं झालं आधी ते कवितेत नाही सांगितलं, नाहीतर डोक्याला शॉर्ट झाला असता. कदाचित मला हिचा व्हिडिओ थोडा बरा वाटला, त्याचं हेच कारण असू शकतं, कारण कविता नव्हती बाबा त्याच्यात. सो एनिवेज, प्रत्येकाचा आपापला माज आहे बाबा. प्रत्येकाचं बाबा काय म्हणजे जे सेफ झाले त्यांच्या तर गगनाला हात टेकलेत. मग आता काय मागे वळून बघायचंच नाही. पण तात्या कधी काही करू शकतो बाबा. मागे वळायला काय, मागे फिरायला पण लावू शकतो. एनिवेज, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. आणि उद्या मी अजून एक धमाका करणार आहे, अजून एक काहीतरी नवीन सुरुवात होणार आहे उद्या. तर ती काय असेल तर गेस करा आणि मला म्हणजे तुम्ही म्हणाल की अरे ही पण गेस करायला लावते. एनिवेज, नका करू गेस, तुम्हाला उद्या कळेलच. फक्त जस्ट एक सांगून ठेवते की उद्या अजून एक धमाकेदार सुरुवात आपण करणार आहोत. सो बी रेडी फॉर दॅट. आणि मला तुमच्या साथीची गरज आहे त्यासाठी. ओके, सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.